जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो. सर्वांना सुप्रभात. सकाळच्या या शुभप्रहरी आपण रोज चिंतन करतो आहे. संतांच्या वाङ्मयाच्या आधाराने आपण चांगले विचार आपल्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो. सकाळचा प्रहर अत्यंत शुभ, स्वच्छ, शांत असतो. कारण माझी नुकतीच झोप झालेली असते आणि ह्या प्रभात समयी माझं मन प्रफुल्लित असतं. कारण माझं कोणाशीच अजून, ज्याला काय म्हणता येईल, इंटरॅक्शन आलेलं नसतं. मीच माझा असतो फक्त. आणि जेव्हा मीच माझा असतो त्या वेळात माझ्या ठिकाणी कमीत कमी विकार उत्पन्न होतात. ह्याचसाठी पूर्वीची मंडळी गिरीकंदरी जाऊन राहत असत. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच नाही. त्यामुळे विकार कमीत कमी असतात आणि विकार हे मनाला दूषित करतात. मग ह्या विकारांना कसं वळण द्यावं, माझ्या विचारांना योग्य वळण कसं मिळावं, तर ते संतांच्या वाङ्मयातून माझ्या मनाला, माझ्या विचारांना योग्य वळण मिळतं. माझ्यातले विकार कमी कमी होत जातात. मग ते काय कसे करावेत हे समर्थ सांगतात. आपण मनाचे श्लोक सध्या बघत आहोत. मना पाप संकल्प सोडवून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. पहिले मनाचे श्लोक सर्वांना पाठ आहेत. बऱ्याच जणांना पाठ असतात. आपण ते म्हणत असतो, त्याचा शब्दांचा अर्थही आपल्याला बराचसा ज्ञात असतो. पण जो ज्ञात अर्थ आहे, जे मला माहिती आहे, ते मात्र माझ्या आचरणामध्ये फार कमी वेळा येत असतं. बस ह्या चिंतनातून आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे, जे माझ्याकडे ज्ञान आहेच ते, त्याचा बोध मला व्हावा, ते मला जाणवावं, ते माझ्या अंतःकरणाला त्या ज्ञानाचा स्पर्श व्हावा, त्याचा प्रकाश प्राप्त व्हावा, जेणेकरून जे तुमच्या ठिकाणी आहे ते आमच्या ठिकाणीही यावं. बस एवढी प्रार्थना आहे. मग समर्थ इथे काय सांगतात आपल्याला, मना पाप संकल्प सोडवून द्यावा. पापाचा संकल्पच नको. पाप संकल्प, पाप आणि संकल्प. संकल्प म्हणजे काय? माझ्या मनात येणारे विचार. माझ्या मनामध्ये अनेक विचार येत असतात. किंबहुना विचार म्हणजेच मन, आपण मागे बघितलं. आणि असे जे येणारे विचार आहेत, ते विचार माझ्या रोजच्या जीवनाला घडवत असतात. माझ्या विचारांचा प्रवाह म्हणजेच माझी वृत्ती. जर माझ्या विचारांचा प्रवाह चांगला असेल तर मी चांगल्या वृत्तीचा असतो. जर माझ्या विचारांचा प्रवाह चांगला नसेल तर मी ज्या प्रकारचा प्रवाह, ज्या पद्धतीचा प्रवाह, तेवढ्या त्या पद्धतीने मी विकारी वा कमी किंवा दुःखी होत असतो. संतांच्या ठिकाणी, ऋषींच्या ठिकाणी विकारच नाहीत. आणि विकार नसल्यामुळे चलबिचल नाही अंतःकरणाची. आणि अंतःकरणाची चलबिचल नसल्यामुळे बुद्धी स्थिर आणि योग्य निर्णय. आणि म्हणून ते सुखी आणि समाधानी असतात. कारण त्यांना पक्क माहिती असतं समाधान आणि सुख कुठेशी आहे आणि मला ते मिळवायचं आहे कसं, कारण त्यांना प्राप्त झालेलं आहे. समर्थ इथे म्हणतात, ते जसे निर्विकारी आहेत, त्यांच्या ठिकाणी संकल्प उद्भवतात, ते केवळ शुभ संकल्पच असतात. तसंच आपल्याला व्हायचं आहे. म्हणून पाप संकल्प मनात आणूच नका. मग पाप म्हणजे काय? त्या व्यास ऋषींनी पाप आणि पुण्याच्या संकल्पना आपल्याला सहज समजावून सांगितलेल्या आहेत. पापाय परपीडनम. पाप म्हणजे काय? दुसऱ्याला पीडा. ज्याच्यामुळे दुसऱ्याला पीडा होईल ते म्हणजे पाप. बस मला ते करायचं नाही आहे. दुसऱ्याला पीडा होईल असं माझ्या जीवनामध्ये काही आचरणच असू नये. दुसरा केवळ आणि केवळ माझ्यामुळे सुखी आणि समाधानी व्हावा. त्याला एक छान उदाहरण दिलं जातं. सध्या आंब्याचं सीझन येईल आता. तर त्या आम्रवृक्षाला आम्र लागतात, आंबे लागतात, फळं लागतात. आणि ही जी फळं लागलेली असतात ती उंचावर असतात. आता मला सांगा, त्या फळांमुळे, अतिशय रसाळ असणाऱ्या फळांमुळे
ती फळं काढण्यासाठी म्हणून मुलं दगडं मारतात, त्यांच्या अंगावर, त्या वृक्षांच्या अंगावर जातात, ती फळं तोडतात, त्यात अनेक वेळा फांद्याही तुटतात. केवळ आणि केवळ ती फळं ह्यामुळे त्या वृक्षाला अनंत दुःख भोगावी लागतात. पण ते वृक्ष सगळंच्या सगळं सहन करतो, कारण त्याचा तो स्वभाव आहे दुसऱ्याला देणं, मदत करणं. ती जी फळं लागलेली आहेत त्यातला एक कणसुद्धा ते आम्रवृक्ष परत सोखून कधीच घेत नाही स्वतःकडे, कधीच होत नाही. फळं एकदा लागली की ती लागली, ती त्या झाडाला काही उपयोगाची नाहीत. जर उपयोग झाला तर केवळ आणि केवळ दुसऱ्यालाच. तो त्या झाडाच्या कधीही उपयोगाचा नसतो आंबा. तो आंबा उपयोगाला असतो तो लोकांच्या. आणि म्हणून झाड हे परोपकाराचं प्रतीक आहे. आणि ते परोपकार करत असताना ते केवळ तेवढ्यावर थांबत नाही, तर ते दगडं आणि सगळे हाल अपेष्टा सहन करतं, ऊन सहन करतं आणि ते देत असतं. जो सज्जन आहे, जो लोकहितार्थ कार्य करतो आहे, त्याला अनेक गोष्टी सहन आपल्या कराव्याच लागतात आणि ते करणं हेच त्याचा मोठेपणा असतो. आणि म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ हीच जर भूमिका असेल तर शुद्ध प्रेमच उमगतं. माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा सराव येतो, लोकांच्या हितार्थच माझे विचार होतात. ह्याचा सरळ अर्थ पापसंकल्प किंवा दुसऱ्याला पीडा देणारे सगळे विचार नाहीसे होतात. मना पापसंकल्प आणू नकोस असं समर्थ म्हणतात. मना पापसंकल्प सोडून द्यावा, अशा प्रकारे तो सोडायचा आहे. कारण आपण बघितलं, सोडताना काहीतरी धरण्याचं त्याला आमिष द्यावं लागतं. माझं मन कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला चिकटतं, अडकून राहतं, धरावंसं त्याला वाटतं, किंबहुना ते स्थिर राहतं. मग ते एका ठिकाणाहून काढायचं आहे. जर त्याला दुष्टवासना इथून सोडवायचं आहे, जर पापसंकल्पातून सोडवायचं आहे, तर मला त्याच्या ठिकाणी शुद्ध संकल्प त्याच्या हातात देणं गरजेचं आहे. आणि ते जर मी दिलं तर ते पापसंकल्प सोडेल. मग समर्थ म्हणतात, मना सत्यसंकल्प जीवी धरावा. म्हणजे पापसंकल्प सोडायचा आहे ना, मग सत्यसंकल्प जो असणार आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर करणं गरजेचं आहे. कारण सत्यसंकल्प म्हणजे काय? चांगला संकल्प. सत्यसंकल्पाचे अनेक अर्थ आहेत, पापसंकल्पाचे देखील अनेक अर्थ आहेत. त्यातला आपण आत्ता ढोबळ मनाने अर्थ बघतो आहोत. सत्यसंकल्प चांगला संकल्प, ज्याने परहित होईल, दुसऱ्याचं कल्याण होईल असा जो संकल्प असेल तो संकल्प व्हावा. एवढंच समर्थ सांगत असतात. समर्थ म्हणतात, तू सत्यसंकल्प धर. ह्याचा दुसरा एक अर्थ असत्याचा संकल्प असू नये. संकल्प याचा अर्थ मी काहीतरी ठरवलेलं असतं, मी काहीतरी गृहीत धरलेलं असतं आणि मी सद्यस्थितीत हे सगळं माईक विश्व गृहीत धरलेलं आहे, ते घट्ट धरलेलं आहे, ते सत्य धरलेलं आहे. ते असत्य आहे, मी त्याला सत्य धरतोय. म्हणून समर्थ म्हणतात, तू सत्य संकल्प धर. खऱ्या अर्थाने जे सत्य आहे तेवढंच तू पक्क धर, बाकीचं असत्य आहे ते सोडून दे, असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून मना पापसंकल्प आणि तो सोड आणि सत्यसंकल्प मात्र तू तुझ्या अंतःकरणात धर. असं धरल्याने काय घडेल बरं? असं का करणं गरजेचं आहे आणि ह्याने काय होईल ते आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.